आपली आकाशगंगा आतून बाहेर. आकाशगंगेचा नवा नकाशा. गया स्पेस टेलिस्कोपच्या नजरेतून आपल्या विश्वाचे दर्शन. आपण आपल्याच आकाशगंगेचा सेल्फी का घेऊ शकत नाही? कारण आकाशगंगेमध्ये अब्जावधी तारे आहेत. अब्जावधी ताऱ्यांमुळे दृष्टी अवरोधित होते. कोणत्याही अंतराळ यान आपल्या आकाशगंगेच्या बाहेर जाऊ शकत नाही. आपण आतून बाहेर पाहत असल्यामुळे आकाशगंगेचे संपूर्ण बाह्य रूप पाहणे शक्य होत नाही. गयास टेलिस्कोप अशक्य ते शक्य करणारी मोहीम. 3 ट्रिलियन एकूण निरीक्षणे घेतलेली आहेत. त्यात 2 अब्ज नकाशावरील तारे आणि इतर खगोलीय वस्तूंची नोंद केलेली आहे. गयाने आतापर्यंतची सर्वात अचूक आणि सविस्तर माहिती गोळा करून आपल्या आकाशगंगेचे स्वरूप उलगडले आहे. आकाशगंगेचे द्विमितीय विच्छेदन. वरून पाहिलेले दृश्य टॉप डाऊन व्ह्यू. सर्पिलाकार भुजा, मध्यवर्ती दंड, ताऱ्यांचे क्षितिज रचना. कडेवरून पाहिलेले दृश्य म्हणजेच एज ऑन व्ह्यू. मध्यवर्ती फुगोटा, गॅलेक्टिक बल्ब, सपाट तबकडी, फ्लॅट डिस्क, वक्रता आणि हेलकावे व्रॅप आणि बबल्स. या चित्रामध्ये दिसत आहे आपली आकाशगंगा वरून दिसणारे स्वरूप. त्यात आहे मध्यवर्ती दंड म्हणजेच सेंट्रल बार, ताऱ्यांचा बनलेला एक तेजस्वी मध्यभाग आहे आणि सर्पिलाकार भुजा, वायू, धूळ आणि नवीन ताऱ्यांनी बनलेले वक्रपट्टे. आपली आकाशगंगा कडेवरून दिसणारे स्वरूप. फुगोटा, बल्ब, आकाशगंगेच्या मध्यभागी असलेली दाट ताऱ्यांची गर्दी. तबकडी डिस्क साइज, ज्यामध्ये आपले सूर्यमंडळ आणि अब्जावधी इतर तारे सामावलेले आहेत. एक अनपेक्षित शोध. वक्र आणि डळमळीत तबकडी. गयाच्या डेटानुसार आपली आकाशगंगा पूर्णपणे सपाट नाही. आकाशगंगेची तबकडी एका बाजूने वर आणि दुसऱ्या बाजूने खाली वाकलेली व्रॅपेट आहे आणि ती सतत हेलकावे खात असते. हे हेलकावे का निर्माण झाले? लहान आकाशगंगेची धडक दिल्यामुळे हेलकावे निर्माण झाल्या असल्याचा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. गुरुत्वाकर्षणाच्या लाटा तयार झाल्या. हे वळण आणि हेलकावे भूतकाळात एखाद्या लहान आकाशगंगेच्या झालेल्या धडकेमुळे निर्माण झाले असण्याची दाट शक्यता आहे. अशांत इतिहासाचे पुरावे. ताऱ्यांचे प्रवाह. ताऱ्यांच्या प्रवाहाच्या स्ट्रीम ऑफ स्टार्स हालचालीचा मागोवा गयाने घेतला आहे. हे विस्कळीत प्रवाह आपल्या आकाशगंगेच्या खडबडजनक आणि हिंसक इतिहासाची साक्ष देतात. आपले खगोलीय शेजारी. लार्ज आणि स्मॉल मॅगेलेटिक क्लाउड. इतर 40 सोबती आकाशगंगा. गयाने आकाशगंगेच्या पलीकडे जाऊन आपल्या सभोवतालच्या इतर लहान आकाशगंगांचाही अभ्यास केला आहे. एक नवीन दृष्टिकोन. जिवंत आणि गतिमान आकाशगंगा. वक्र आणि डळमळीत तबकडी. आपली आकाशगंगा एक शांत स्थिर जागा नसून ती सतत बदलणारी, गतिमान आणि ऐतिहासिक धडकांचा परिणाम असलेली एक जिवंत प्रणाली आहे. हा विचार जुन्या समजुतींना मुळापासून बदलतो. 40हून अधिक सोबती आकाशगंगा पण आहेत. विस्कळीत ताऱ्यांचा प्रवाह. स्टार स्ट्रीम्स. अब्जावधी ताऱ्यांमध्ये आपले स्थान. आपला सूर्य या ठिकाणी आहे. या अथांग आणि विशाल आकाशगंगेत जेथे आपला सूर्य अब्जावधी ताऱ्यांमध्ये सामावलेला आहे, हे आपले घर आहे.